नमस्कार, मी रेवती. थोडं मनातलं मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काल आपण 9व्या अध्यायात पाहिलं की देव केवळ एका पानात फुलात कसा प्रकट होतो. आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीचा अध्याय 10वा. या अध्यायाचे नाव आहे विभूती योग. विभूती म्हणजे भगवंताचे ऐश्वर्य, त्यांचे सामर्थ्य आणि त्यांची वेगवेगळी रूपे. या सृष्टीत देव कुठे कुठे सामावलेला आहे याचे दर्शन श्रीकृष्ण अर्जुनाला घडवणार आहेत. चला तर मग अगदी सोप्या भाषेत हा अध्याय समजून घेऊया. अर्जुनाची जिज्ञासा. प्रश्न. अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, देवा तुमचे रूप अगाध आहे, तुम्ही सर्व कणाकणात आहात हे मला मान्य आहे, पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुमचे ध्यान करायचे असेल तर मी या सृष्टीतील कोणकोणत्या मुख्य रूपामध्ये तुमचे दर्शन घेऊ? मला तुमच्या महत्वाच्या विभूती सांगा. श्रीकृष्ण सृष्टीचे मूळ आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना माझे मूळ स्वरूप देव किंवा महर्षींनाही पूर्णपणे माहीत नाही, कारण मी या सर्वांच्या आधीपासून आहे. मीच या संपूर्ण जगाचा निर्माता आहे. सृष्टीतील सर्व भाव जसे की बुद्धी, ज्ञान, सुख, दुःख, भय आणि अभय हे सगळे माझ्यापासूनच निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या मुख्य विभूतीची यादी सांगतात. जीवामध्ये मी सर्व जीवांच्या हृदयात राहणारा आत्मा आहे. नद्या आणि समुद्रात, नद्यामध्ये मी पवित्र गंगा आहे आणि जलाशयामध्ये मी समुद्र आहे. पर्वत आणि वृक्षांमध्ये, पर्वतामध्ये मी हिमालय आहे आणि वृक्षांमध्ये मी अश्वत्थ पिंपळाचे झाड आहे. तेजस्वी गोष्टीमध्ये, नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे आणि प्रकाशात मी सूर्य आहे. ऋषी आणि योद्ध्यामध्ये, मुनीमध्ये मी व्यास ऋषी आहे आणि शास्त्रधाऱ्यामध्ये मी श्रीराम आहे. अध्यायाचा मुख्य संदेश. श्रीकृष्ण शेवटी अर्जुनाला एक सुवर्ण नियम सांगतात. अर्जुना मी तुला किती म्हणून माझी विभूती सांगू? या जगात जे जे काही तेजस्वी, सुंदर, ऐश्वर्यवान आणि शक्तिशाली आहे ते सर्व माझ्याच तेजाचा एक छोटासा अंश आहे, हे तू लक्षात ठेव. तर मंडळी, हात होता 10व्या अध्यायाचा अतिशय सुंदर अर्थ. या सृष्टीतील प्रत्येक चांगल्या गोष्टीत देवाचे रूप पाहणे हाच या अध्यायाचा संदेश आहे. उद्या आपण पाहणार आहोत 11वा अध्याय, ज्याचे नाव आहे विश्वरूप दर्शन योग, जिथे अर्जुन श्रीकृष्णाचे विराट रूप स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार आहेत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या थोडं मनातल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.